पुढची बातमी बीडमधून येते। बीड जिल्ह्यामध्ये लग्नाळू मुलांचं लग्न लावून फसवणारी टोळी सक्रिय असल्याचं समोर आलेलं आहे। या प्रकरणामध्ये 2 गुन्हे दाखल झालेले असून 7 जणांच्या टोळक्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे आणि अडवणी पोलीस ठाण्यामध्ये हे गुन्हे दाखल झालेले आहेत। आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक इकडे एका मुलाचा विवाह जुळत नसल्यामुळे काही जणांनी मध्यस्थी केल्याने यासाठी मुलाच्या कुटुंबाने जवळपास मध्यस्थी व्यक्तींना 5.25 लाख रुपये दिलेले होते। मात्र पैसे देऊन सुद्धा नवविवाहित पत्नी सोबत राहत नाही ही बाब लक्षात येताच फसवणुकीचा प्रकार समोर आला आणि आठवड्याभरातच हा खुलासा झालेला आहे। तर दुसरा प्रकार वडवणी पोलीस ठाणे हद्दीमध्ये झालेला आहे। ऊसतोड कामगारासोबत हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलंय। लग्नासाठी ऊसतोड कामगार मुलाने 3 लाख रुपये दिले होते, परंतु लग्नानंतर 2च दिवसात नवविवाहितेने धूम ठोकलेली आहे। या प्रकरणात पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे। शादी केल्यानंतर ते पुढचे 7-8 दिवसमध्ये तिथून गहने वगैरे आणि पैसे घेऊन ते तिथून पळून जातात। परत तुम्ही त्यांना ते काय शिकायत केली ते परत ते वेगळं सांगतात की ठीक आहे आम्ही दुसरा लग्न तुम्हाला लावून देऊ। त्याच्यानंतर परत हे जो फसवणूकचा प्रकार हे चालूच राहतात। आष्टीच्या बाबतीत कंप्लेंट आमच्याकडे आले होते, आम्ही ते ट्रॅप लावला होता आणि तो जो टोळी आहे त्याला आम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेला आहे। ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा जोरदार आता राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि ठाण्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवरती बॅनर्स लागलेले आहेत। या बॅनरमधून मंत्री नितेश राणेंना सुद्धा डिवचण्यात आलेलं आहे। 2 मराठी वाघाने एकत्र येणं ही महाराष्ट्राची इच्छा असल्याचं या बॅनरमध्ये लिहिण्यात आलेलं आहे। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। अजित, आपल्याला बघायला मिळतंय की आता ठाण्यामध्ये ठाकरे बंधूंचे एकत्र येण्याचे आता चर्चेवरती बॅनर्स लागलेले आहेत। नेमकं काय नमूद केलं त्या बॅनर्समध्ये? पण जर पाहिलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार या चर्चेवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी भाष्य केली होती। विशेष करून आता स्थानिक पातळीवर देखील आणि ठाण्यामध्ये देखील जे उभाटातले शिवसैनिक आहेत त्यांनी बॅनरबाजी करायला सुरुवात केलेली आहे। ठाण्यामधल्या पाचपाकडी येथे हा बॅनर लागलेला आहे। या बॅनरवरती आपण मजकूर जर पाहिला तर यामध्ये थेट नितेश राणे यांना डिवचण्यात आलेलं आहे। तुमचा बाप देवेंद्र फडणवीस असतील, पण आमचा बाप, आमचे जे नाव लागलंय, जे आमचे वडील आहेत तेच आमचे बाप आहेत। जर 2 वाघ म्हणजेच राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर हे मराठी जनतेला आवडेल अशा रीतीचं मजकूर जे आहे ते या बॅनरवरती लिहिलेलं आहे। म्हणजे एक प्रकारे भाजपला थेट डिवचलेलं आहे। त्याच्यानंतर नितेश राणे यांना थेट डिवचलेलं आहे। ठाण्यामध्ये आपण जर समीकरणं पाहिली तर महानगरपालिका निवडणुकीत देखील गेली कित्येक वर्ष भाजप आणि शिवसेना हे जरी ओपनली म्हणजे उघडपणे एकत्र असले तरी अंतर्गत त्यांचे वाद जे आहेत ते अनेक वेळा चव्हाट्यावरती येताना पाहायला मिळाले। नुकतंच जेव्हा गणेश नाईक मंत्री झाल्यानंतर त्यांनी सर्वात आधी वक्तव्य जे केलं होतं ते ठाणे महानगरपालिकेवर महापौर भाजपचं असेल अशा पद्धतीचं वक्तव्य होतं आणि आता उभाटाकडून अशा पद्धतीने बॅनरबाजी केली। निश्चित अजित, एकंदरीतच ठाण्यामध्ये बॅनर वॉर सुरू असं म्हणायला सुद्धा हरकत नाही। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। मराठा आरक्षणाच्या वैधतेवरती आजपासून सलग सुनावणी सुरू होते। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती तत्कालीन सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या आणि रखडलेल्या याचिकांच्या सुनावणीला पुन्हा एकदा आजपासून सुरुवात होते। उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती NJ जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या विशेष त्रिसदस्यीय पूर्णपीठ मराठा आरक्षणासंदर्भात युक्तिवाद ऐकून घेणार आहे। दरम्यान या याचिका लवकर निकाली काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने 15 मे रोजी जारी केलेले होते आणि विशेष म्हणजे नियमित कोर्ट कामकाज आटोपल्यावर सुनावणी होणार आहे। मुंबई हायकोर्टाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि याबाबतच्या दाखल असलेल्या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी आता पार पडणार आहे। प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। प्रशांत, आता असं म्हणता येईल का की मराठा आरक्षणाच्या सुनावणीला आता वेग येईल? नक्कीच अमित, खरं तर अत्यंत योग्य मुद्द्याला तू स्पर्श केलेला आहे। कारण आपल्याला माहिती आहे की 2014 साली सगळ्यात पहिल्यांदा डिक्लेअर झालं, 2016, 2019, 2024 या सगळ्या निवडणुकांमध्ये गाजलेला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मराठा आरक्षण। पण पूर्ण पीठ बदलल्यानंतर पुन्हा एकदा ही सुनावणी अपूर्ण अवस्थेत राहिली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईन्स आणि या दरम्यान मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा न्यायमूर्तींच्या कामकाजाच्या वेळेबद्दल झालेल्या टीकाटिप्पणी यामुळे मुंबई हायकोर्टाने घेतलेला हा निर्णय क्रांतिकारी म्हणावा लागेल। 3 सदस्य पूर्ण पीठ आजपासून दररोज संध्याकाळी 5 वाजता हायकोर्टाचं नियमित कामकाज आटोपल्यानंतर ही सुनावणी घेणार। सगळ्या याचिका एकत्रित करण्यात आलेल्या आहे
आणि मराठा आरक्षणा विषयावर जे भिजत गोंगडं याचिकांचं आहे, अनेक मुद्द्यांचं आहे, ते आता फायनल अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचणार असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. हा मराठा आरक्षण सुनावणीतला अत्यंत महत्वाचा टप्पा आपल्याला म्हणता येईल. या आधारावरच पुढचं मराठा आरक्षणाचा ग्रीन सिग्नल हा मोकळा होईल. अमित. निश्चित प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. राज्य सरकारने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आता तयारी सुरू केलेली आहे. मंगळवारी सरकारने मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगर परिषद नगरपंचायतीच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केलेले आहेत. त्यानुसार मुंबई महापालिका आयुक्त हे प्रभाग रचना करणार आहेत, तर मुंबईत 227 प्रभाग निश्चित करण्यात आलेले असून एक प्रभाग पद्धती असणार आहे. लोकसंख्येच्या आधाराने ही प्रभाग रचना केली जाते, त्यामुळे 27 महानगरपालिकांसाठी प्रभाग रचना प्रक्रिया आता गतिमान होणार आहे. महानगरपालिकांमध्ये प्रभागांची संख्या ठरवताना सर्व प्रभाग 4 सदस्यांचे करायचे, तर नगरपालिकेतील प्रभाग 2 सदस्यांचे असणार आहेत. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेचे अधिकार मुख्याधिकारी यांच्याकडे असणार आहेत. स्थानिक स्तरावरच तो निर्णय त्यांनी करायचा असतो. म्हणजे मुंबई असेल, आमची अहिल्यानगर महानगरपालिका असेल, पुणे असेल, भौगोलिक स्थिती काय आहे त्यांना जास्त माहिती आहे. मला वाटतं तो प्रश्न तसं काही फार जटिल नाही आहे. पुनर्रचना करण्यासंदर्भात ही नित्याचीच प्रक्रिया दर निवडणुकीत आपण करत असतो. पुढची महत्त्वाची बातमी ती म्हणजे महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरती उभारण्यात आलेल्या मेडीगट्टा या कालेश्वर धरणातील गैरव्यवहाराच्या संदर्भात चौकशी करणाऱ्या आयोगासमोर माजी मुख्यमंत्री BRSचे अध्यक्ष KCR यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरती तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर मेडीगड्डा कालेश्वर हा भव्य सिंचन प्रकल्प उभारलाय आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा या तालुक्याला पुराच्या खाईत लोटणाऱ्या 80,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात 1.5 वर्षांपूर्वी धरणाच्या काही पिलरला तडे केल्याचं उघड झालेलं होतं. या धरणावरती बांधण्यात आलेला 1 किलोमीटर लांबीचा पूल सुद्धा खचलेला होता, तर या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचं, त्यामुळे दर्जाचा सुद्धा प्रश्न निर्माण झाल्याचा ठपका ठेवत त्यानंतर सत्तेवरती आलेल्या काँग्रेस सरकारने संपूर्ण प्रकल्पाच्या बांधकामाची चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात आज तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री KCR यांना हजर राहण्याची नोटीस बजावल्यानंतर KCR चौकशीसाठी आयोगासमोर काही वेळापूर्वी दाखल झालेले आहेत. महेश तिवारी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात. महेश, काय अधिकची माहिती या संदर्भातली? हा जो प्रकल्प आहे हा महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर गोदावरी नदीवर उभारण्यात आलेला 80,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प सुरुवातीपासूनच वादग्रस्त आहे. कारण महाराष्ट्राची भूमिका विरोधाची होती. सिरोंचा तालुक्यातील नागरिकांनी या प्रकल्पाला पूर्ण विरोध केला होता आणि त्याचा नंतर पुरामध्ये कसं फटका बसत हे दिसून आलं. महत्वाचं म्हणजे 1.5 वर्षापूर्वी या प्रकल्पाचे जे 80 पेक्षा जास्त पिलर आहेत त्यामध्ये काही पिलरला तडे गेल्याचं निदर्शनास आलं होतं आणि 1 किलोमीटर लांबीचा भव्य पूल या प्रकल्पावर जो उभारण्यात आलेला आहे तोही खाली खचला होता. त्यामुळे या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी संपूर्ण प्रकल्पाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यात कशा पद्धतीने गैरव्यवहार झाला, यात विद्यमान मागचे जे सत्ताधारी होते त्यांची काय भूमिका आहे, त्यावरून घोष आयोगानं या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानंतर आता ही संपूर्ण चौकशी कसून सुरू झालेली आहे. आज यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री KCR ज्यांच्या कार्यकाळात हा प्रकल्प बांधण्यात आला होता त्यांना या चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. त्यामुळे चौकशीतून काय समोर हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढे जाऊया. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शिवसेनेच्या वतीने मराठवाड्यामध्ये तालुकानिहाय ट्रॅक्टर मोर्चे काढण्यात येत आहेत. त्यानंतर 12 जूनला जिल्हानिहाय चक्काजाम आंदोलन करून महायुती सरकारला जाब विचारला जाणार आहे. एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या तिहेरी सरकारला क्या हुआ तेरा वादा असा जाब या आंदोलनाद्वारे विचारला जाणार आहे. तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम सध्या आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, आपण बघतोय हा मोर्चा सुरू झालेला आहे. काय नेमकं या बॅनरवरती लिहिलेलं आहे, काय नेमकं आंदोलकांचं म्हणणं आहे? बघा, निश्चित ट्रॅक्टर मोर्चा निघालेला आहे आणि आपण बघतोय विरोधी पक्ष नेते स्वतः या मोर्चाला नेतृत्व करताय. आपण बघतोय जे सरकारने आश्वासनं दिली होती ती आश्वासनं पूर्ण केली नाही, म्हणून उबाटाच्या वतीनं क्या हुआ तेरा वादा असा जाब विचारण्यासाठीचा हा मोर्चा आहे. अंबादास दानवे स्वतः मोर्चामध्ये सामील झालेले, स्वतः ट्रॅक्टर चालवत आहेत आणि सरकारला जाब विचारायला ते विभागीय कार्यालयात जाणार आहेत. दादा, 1 मिनिट, माझ्या अंगावर येईल नाही तर काय म्हणाल, काय म्हणणं आहे नेमकं?
आम्ही क्या हुआ तेरा वादा हा सरकारला प्रश्न केलेला आहे। सरकारने जे निवडणुकीच्या वेळेस आश्वासनं दिली होती, शेतकऱ्याची कर्जमुक्ती करणार सांगितलं होतं, हमी भाव देणार सांगितलं होतं, SGSTचे पैसे परत देणार सांगितलं होतं, शेतकरी सन्मान योजना 15,000 करणार सांगितलं होतं, पुरेशी लाईट देऊ सांगितलं होतं, त्याचप्रमाणे ऊर्जा आपल्या वेगळ्या पद्धतीनं सौर ऊर्जेचे पंप देऊ सांगितलं होतं। 8-8 महिने झाले पैसे जमा केले, म्हणून असे अनेक वायदे सरकारनं केलेले आहे, ते पूर्ण करा अशी मागणी आमची। म्हणून आम्ही क्या हुआ तेरा वादा 1 आठवड्यापासून संपूर्ण मराठवाड्यात आंदोलन पुकारलेलं आहे। आज तालुक्याच्या ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चे आणि उद्या जिल्ह्याच्या ठिकाणी आमचा चक्का जाम आहे। चक्का जाम उद्या होणार, चक्का जाम उद्या होणार, आज मोर्चे आता मराठवाड्यात असेल राज्यात मराठवाड्यामध्ये 72 तालुक्यात आज मोर्चे आहे, उद्या 8 जिल्ह्यामध्ये चक्का जाम आहे। काय सरकारचा रिस्पॉन्स आहे का? सरकारला तर द्यावं लागेल, जनतेचं मत तर आम्ही बनवतोय ना, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करतोय आम्ही। ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळतो। सरकारला या दावाखाली यावं लागेल। आता जवळपास 60-62 हजार हेक्टरमध्ये नुकसान झालेलं आहे, ते नुकसान भरपाई दिली पाहिजे। या सगळ्या गोष्टी सरकारला करावं लागेल। खत मिळत नाहीये, बेभाव मिळतंय, ब्लॅकमध्ये मिळतंय, त्याच्यावर लक्ष द्यावं लागेल। बियाण्याच्या दुकानात काल गेलाय, तिथे सुद्धा शेतकऱ्यांना बियाणं भेटत नाही, जबरदस्ती केली जाते। नाही भेटत ना, माझ्या खिशात पावती आहे, या पावतीमध्ये त्यांनी ही पावती त्यांनी अशी दिलेली आहे की याच्यात भाव आता समजा युरियाचा आहे, हा युरिया 300 रुपये दिले, 265 रुपये याच्यामध्ये 10 गोण्या घेतल्या, म्हणजे ज्याला 2,600 रुपये लागणार होते त्याला 3,000 लागले, त्याला लिंकिंगने दुसरं घ्यावं लागू लागलेलं। आणि मला वाटतं याच्यात कोणी लक्ष द्यायला तयार नाही, कृषी विभाग झोपलेला आहे पूर्ण। आपण बघितलं या ठिकाणी की सरकारला जाब विचारणाऱ्या विविध आश्वासनं असतील, सगळे आश्वासनाचं काय झालं आणि सरकारने जर लक्ष नाही दिलं तर कमीत कमी आम्ही जनतेची जागृती तरी करू, अशा पद्धतीचं या ठिकाणी आणि सरकारला याकडे लक्ष द्यावंच लागेल असं सुद्धा बदलदाने म्हटले। निश्चित सिद्धार्थ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। पुढची मोठी बातमी मुंबईमधून येते। पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। खार आणि वांद्रे दरम्यान ही वाहतूक विस्कळीत झाली आहे, तर चर्चगेटकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। धीम्या आणि जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आता समोर येते। पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाल्याची माहिती आता समोर येते। आपण दृश्यांमध्ये बघतो खार आणि वांद्रे या दरम्यानची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। दरम्यान चर्चगेटकडे जाणारी ही जी वाहतूक आहे ती विस्कळीत झाल्याची माहिती समोर येते। विजय वंजार आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। विजय, काय नेमकी माहिती समोर येते? पश्चिम रेल्वेची वाहतूक आता पूर्णपणे विस्कळीत झाल्याची माहिती समोर आलेली आहे। नक्की आपण जर पाहिलं तर आता सध्या ही जी वेळ आहे लोकांच्या कामावर जाण्याची वेळ असते। गेल्या 15 मिनिटापासून ट्रेन उशिराने आपल्याला पाहायला मिळत आहे। पश्चिम रेल्वेवरची वाहतूक 15 मिनिटं उशिराने धावत असल्यामुळे माहीम रेल्वे स्थानकाजवळचे पॉइंट बिघडमुळे फास्ट ट्रॅकवरली सेवेवर परिणाम झालेला आहे आणि तसेच त्यामुळे गाड्या 15 मिनिटं उशिराने धावत आहे, त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप गर्दीत प्रवास करावा लागत आहे आणि प्रवाशांनाही सुद्धा हा ट्रॅकवरती आपण हे दृश्य ट्रॅकवरून चालत चालत रेल्वे स्थानकापर्यंत जात आहेत। निश्चित धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।